ठीक, काय पॉईंट आहेत? ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर. एखादा कंडक्टरचा आपण काय करणार आहे? ट्रान्सलेशनल मोशन करणार आहे. ठीक आहे, मग कंडक्टर कोणता? आता जर कन्सिडर केली आपण एक फ्रेम कन्सिडर केली आहे, A B C आणि D अशी एक फ्रेम कन्सिडर केली. या फ्रेममध्ये जो BC तुमचा आर्म आहे तो BC आर्म कसा आहे? मुवेबल आहे. ठीक आहे, तर काय केलं आपण की हा जो BC आर्म आहे तो x डिस्टन्सने मूव्ह केलाय. किती डिस्टन्सने मूव्ह केलाय? x डिस्टन्सने मूव्ह केलाय विथ वेलॉसिटी v. काय वेलॉसिटी त्याची? v वेलॉसिटीने तो BC आर्म जो काय आहे तो मूव्ह केलेला आहे. ठीक आहे, मग फ्लक्स रूल नुसार, फ्लक्स रूल काय तुमचा? व्हेनेवर देयर इज चेंज इन फ्लक्स, चेंज इन फ्लक्स ज्यावेळी होईल त्यावेळी काय प्रोड्यूस होणार आहे? EMF प्रोड्यूस होणार आहे, EMF इंड्यूस होणार आहे. ठीक आहे, ज्यावेळी फ्लक्समध्ये काही ना काहीतरी बदल आहे. तुम्ही मॅग्नेटिक फील्ड आता काय केलंय आपण? मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवली आहे. आपण कोणाला मूव्ह करतोय? कंडक्टरला मूव्ह करतोय. ठीक आहे, फॅराडेज रूल आठवत असेल तुम्हाला. पहिलं काय करत होतो आपण? मॅग्नेट मूव्ह करत होतो आणि फ्लक्स इंड्यूस होत होता. ठीक आहे, त्यानंतर काय? मॅग्नेट जरी कॉन्स्टंट ठेवला, जर कॉइलला मूव्ह केलं तरी पण काय प्रोड्यूस होतो? EMF प्रोड्यूस होतो. तसंच केलं आपण. आता इथं काय केलं? फील्ड कॉन्स्टंट ठेवली पण मूव्ह कोणाला केलं? त्या कंडक्टरला मूव्ह केलं. ज्याच्यात आपल्याला EMF इंड्यूस करून द्यायचा आहे त्याला काय केलं? मूव्ह केलं. तर काय होईल याच्यात? आता या BC कॉइलमध्ये काय प्रोड्यूस होईल? EMF प्रोड्यूस होईल. मग तो EMF किती असतो आपल्याला माहिती आहे. लेन्स लॉ नुसार तो EMF इज इक्वल टू काय येणार आहे? EMF इज मायनस d phi बाय dt. किती येतो? EMF इज मायनस d phi बाय dt. हा असणार तुमचा EMF. मग आता फ्लक्स काय असतो? फ्लक्स इज B डॉट ds. बरोबर, B डॉट ds. फ्लक्स काय येतो तुमचा? फ्लक्स इज B डॉट ds. ठीक आहे, काय येतो फ्लक्स? B डॉट ds. ठीक आहे, मग जर याच्यात तुम्हाला ds फाइंड करायचा आहे, एरिया फाइंड करायचा आहे. हा एरिया वेक्टर आहे ना. ठीक आहे, हा काय तुमचा एरिया आहे. तर एरिया ऑफ रेक्टँगल काय येतो? एरिया ऑफ रेक्टँगल काय येतो? लेंथ इनटू ब्रेथ. बरोबर, मग याची जर तुम्ही BC आर्मला इथे मूव्ह केलं, ठीक आहे, सपोज या पॉईंटला नेऊन ठेवलं, तुम्ही किती डिस्टन्स मूव्ह केलंय? x डिस्टन्स मूव्ह केलंय. तर एरिया किती येईल बरं? x इंटू याचं लेंथ. ठीक आहे, लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे काय आला तो? BLX. आला का? BLX आला का? आला. तर आता इथे अँगल किती आहे? DS आणि B या दोघांमध्ये अँगल किती आहे? cos 0. ठीक आहे, दोघांमध्ये अँगल काय? 0. मॅग्नेटिक फील्ड आणि याच्यात अँगल काय? 0. त्याच्यामुळे हे काय व्हॅल्यू येणार आहे? cos 0 ची 1. म्हणजे काय राहील? फक्त BDS. आणि त्यालाच काय लिहू शकता तुम्ही? BLX. हा मिळाला तुम्हाला फ्लक्स. ठीक आहे, फ्लक्स जर याच्यात पुट केला तर EMF इज इक्वल टू काय? EMF इज मायनस d phi बाय dt. म्हणजेच काय? d बाय dt ऑफ BLX. बरोबर, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, L कॉन्स्टंट आहे. काय फक्त चेंजिंग आहे? एक्स चेंजिंग आहे ना फक्त. बरोबर, काय चेंजिंग आहे? फक्त एक्स चेंजिंग आहे. बरोबर, काय लिहू शकता मग तुम्ही? BL बाहेर लिहू शकता. इन ब्रॅकेटमध्ये काय राहील? d बाय dx. नाही, d बाय dt ना. ठीक आहे, d बाय dt ऑफ x राहणार आहे. dx बाय dt काय असतं बरं? dx बाय dt वेलॉसिटी असते. ठीक आहे, म्हणजेच काय मिळालं? BLV. EMF काय होतोय? मायनस ऑफ BLV. आणि इन मॅग्नेट्यूड घेतला तर काय येतो तो? BLV. तर मोशनल EMF और ट्रान्सलेशनल EMF जो येणार आहे तो किती असेल? BLV. मॅग्नेटिक फील्ड इंटू लेंथ इंटू वेलॉसिटी. ज्या वेलॉसिटीने तुम्ही मूव्ह करता ती वेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय लेंथ, जो आर्म असणार आहे त्याची लेंथ, आणि इंटू मॅग्नेटिक फील्ड. हा काय येईल तुमचा? मोशनल EMF. ज्यात तुम्ही काय मूव्ह करताय? ही जी हा जो आर्म आहे BC आर्म, तो BC आर्म काय करतोय? V वेलॉसिटीनी मूव्ह करताय. x डिस्टन्सला नेऊन ठेवला तर त्यातला जो EMF जनरेट होणार आहे तो किती येणार आहे? BLV.